आणि तर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। शिंदे गटातील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार भावना गवळी, कृपाल तुमाणेंनी शपथ घेतली, तर अजित पवार गटातील आमदार शिवाजी गर्जे, राजेश विटेकरांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली। उपसभापतींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न। मंत्रिपदासाठी इतरांप्रमाणेच माझ्याही नावाची चर्चा, जो निर्णय होईल तो पाहू। मंत्रिपदाच्या चर्चेवरील प्रश्नावर पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात। कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या कल्याण जिल्हा कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट क्रांती दिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खटलांटेंचं निलंबन, तर पूरग्रस्त भागात कर्तव्य कसूर ठेवल्याप्रकरणी ही कारवाई। पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका। वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। बीडीडी चाळ पोलीस वसाहतीतील रहिवासी शिवतीर्थवर वरळीतील समस्यांबाबत राज ठाकरेंची चर्चा। महाराष्ट्रावर सध्या 8 लाख कोटींचे कर्ज, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारकडून योजनांच्या घोषणा। मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची टीका। पुण्यात सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय येथील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे निलंबित आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात कर्मचारी एकवटले। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। धरणाच्या पाणीपातळीमधील झपाट्याने वाढ होत असल्याने दुपारी 3 वाजता मुठा नदीपात्रात 5136 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या मावळमधील कासाईसारी धरणामधून आता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येईल। कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत रुग्णाचा जीव वाचला। करवीर तालुक्यामधील एकाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने बोटीनं कोल्हापूरला आणलं। मंडारातील गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग, 7 दरवाजे 1 मीटरनं तर 26 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। नांदेडच्या हदगावमध्ये पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी। पांडव पुलावरून पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न।